नमस्कार. अन्नपूर्णा किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मी नवीन नवीन व्हिडिओ बनवत आहे, तरी आपल्या सर्वांचा पाठिंबा राहावा ही अपेक्षा करते. आज मी आपल्याला पालकचे पराठे करून दाखवत आहे. त्याआधी मी विनंती करते की माझा व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करावे, म्हणजे मला व्हिडिओ बनवण्यामध्ये थोडंसं मोटिवेशन मिळेल. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. पालकचे पराठे बनवण्यासाठी मी 3 वाट्या गव्हाचे पीठ घेतले. त्यामध्ये 1 वाटी डाळीचे पीठ टाकले, म्हणजेच बेसन. त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद, ओवा जिरं कूट, लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ टाकले. माझी पद्धत एकदम साधी सोपी आहे. जसं मी घरी बनवते त्या प्रकारेच बनवून दाखवत आहे. आता हे पीठ कोरडे मसाले पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचे. कोरडे मसाले मिक्स झाले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा या पराठ्यामध्ये खूप छान लागतो. त्यानंतर हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट टाकायची आणि खूप कोथिंबीर टाकायची. नंतर बारीक चिरून ठेवलेला पालक टाकायचा आणि आता हे मिश्रण पाणी न घालता कोरडेच थोडेसे मिक्स करून घ्यायचे. मिश्रण पालक पिठामध्ये छान मिक्स झालं की थोडं पाणी टाकायचं, कारण पाणी एकदाच नाही टाकायचं, पालकला पाणी सुटते. त्यामुळे थोडं आपल्याला लागेल तसं पाणी टाकायचं आणि छान घट्टसर उंडा मळून घ्यायचा आणि 5 ते 10 मिनिटासाठी थोडा वेळ झाकून ठेवायचं. चला तर मग आता आपण पराठे बनवायला सुरुवात करू. मी एक पराठा लाटून घेतलेला आहे. तेल लावून थोडंसं खाली पॉलिथिन म्हणजे कॅरी बॅगचं किंवा कपडा घेतला तरी चालेल. मी कॅरी बॅग घेतलेली आहे. 2 तुकडे करून आणि लाटण्याने लाटून घेतले तेल लावून. आता याला दोन्ही बाजूने छान खरपूस भाजायचे. मी डोसा तव्यावर पराठे बनवत आहे. माझा हा डोसा तवा खराब झाला, त्यामुळे मी त्याच्यावर पराठे बनवत आहे. पालकचे धपाटे बनवताना त्याला थोडे छिद्र पाडून घ्यायचे, म्हणजे छान खरपूस भाजल्या जातात. थोडं करून तेल टाकायचं आणि आता बाजू पलटून घ्यायची. दोन्ही बाजूंनी तेल टाकून छान असं खरपूस भाजून घ्यायचं. बघा, पराठा खूप छान भाजलेला आहे. पराठे म्हणू शकता, धपाटे म्हणू शकता, खायला खूप छान लागतात. छान भाजलेला आहे. आता मी हे काढून घेते आणि लगेच एक दुसरा पराठा मी तुम्हाला भाजून दाखवते. माझी लाटण्याची प्रक्रिया तुम्हाला दिसत नाही, थोडंसं मी दूर ठेवला मोबाईल, त्यामुळे. बघा, छान दही, लसणाची चटणी आणि धपाटा किती छान दिसते आणि खायला पण खूप भारी झाले आहे. थँक्यू, धन्यवाद. माझा व्हिडिओ